You're a superhero. शाबाश बेटा, बहुत बढ़िया। जय शिवराय मित्रांनो, तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलं आहे भावांनो. आपल्याला अलार्ड मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे भावांनो. आपला अलार्ड मशीन विदाउट वॉटरमार्क आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ओके, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भावांनो तुम्हाला 2 लिंक दिलेल्या आहेत. एक बीट बुकमार्क आणि एक शेक इफेक्ट. बीट बुकमार्कची अशा प्रकारे ब्लँक असेल. ह्यात प्रत्येक स्टार्टपासून एंडपर्यंत प्रत्येक बीटमार्कच्या मध्ये 2 बीटमार्कच्या मध्ये बघू शकता. इथून स्टार्ट करायचं ते इथंपर्यंत एंड करायचा. या बुकमार्कपासून स्टार्ट करायचं ते इथंपर्यंत एंड करायचं. अशा प्रकारे फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्हाला मी फोटो ॲड केलेली प्रिसेट आहे दाखवतो भावांनो. मिनटं तर रिव्हरची यूज करतो मी. ओके, तर अशा प्रकारे बघू शकता फोटो ॲड करून घ्यायचे आहेत 2 बीटच्या मध्ये एक. तर फोटो ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय प्रोसेस करायचे सिम्पली बघू शकता तुम्ही. स्टार्टला यायचं आहे, प्लसच्या अगोदर क्लिक करून मीडियावरती जायचं आहे भावांनो. तुम्हाला मी एक लंबोदर नावाचे कॅलिग्राफी टाईप PNG करून दिलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता. सिम्पली ॲड करायचं आहे, वरती जायचं आहे, असा थोडासा सेटअप करून घ्यायचा व्यवस्थित. स्क्रीनला असा दिसेल असा व्यवस्थित. त्यानंतर पहिल्या बुकमार्कपर्यंत त्याची लेंथ करून घ्यायची. त्यानंतर भावांनो बघू शकता काय करायचं आपल्याला. बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट पॅक ओपन करून घ्यायचा आहे. ह्यातला 1 नंबरचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा. आपल्याला इथून कॉपी केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आपल्या बुकमार्कवरती. बुकमार्कवरती आल्यानंतर भावांनो हा जो इमेज आहे पहिला त्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे काहीतरी दिसेल तुम्हाला. लंबोदर PNG भावांनो जो आहे तो व्यवस्थित सेटअप करा व्यवस्थित. स्क्रीनला व्यवस्थित दिसला पाहिजे अशा पद्धतीने. ओके, इतका पुरेसा आहे. त्यानंतर भावांनो आपल्याला बॅक यायचं आपल्या शेक इफेक्ट पॅकवरती. शेक इफेक्ट पॅक ओपन केलं तर भावांनो इथं बघू शकता लास्टच्या इफेक्टवरती तुम्हाला 2 लेअर दिलेले आहेत. इथून सिलेक्ट करून घ्यायच्यात आपल्याला त्या दोन्ही लेअर. इथून कॉपी लेअर करून घ्यायचे द्या. एकदा परत कॉपी लेअर करून घ्या. कॉपी लेअर केल्यानंतर आपल्याला बुकमार्कवरती यायचं आहे. सिम्पली पहिल्या बुकमार्कवरती येऊन इथं पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर या 2 लेअर इथून लास्टला यायचं आहे व्हिडिओच्या. बघू शकता इथं आलेला आहे. 2 लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. इथं कोपऱ्यात तुम्हाला ऑप्शन बघायला मिळेल, याच्यावर सिलेक्ट करून लास्टपर्यंत करून घ्यायचे आहेत. बघू शकता एक विग्निटी आणि थोडेसे व्हाईट डॉट्स जे आहेत ते व्हिडिओवरती येऊन जातील. बघू शकता तुम्ही. ओके, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत. बॅक यायचा जस्ट आपला शेक इफेक्ट पॅक ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आपल्याला इथून. कॉपी केल्यानंतर भावांनो आपल्या बुकमार्कमध्ये सिम्पल स्टेप आहे भावांनो. 2च मोठे इमेज आहेत. बघू शकता हे 2च मोठे आहेत. एक इथं मध्ये सेंटरला आहे आणि एक शेवटला आहे. तर त्या 2 इमेजला आपल्याला हा इफेक्ट 2 नंबरचा पेस्ट करून घ्यायचा आहे. हा एक आणि तो लास्टचा एक. ओके, त्यानंतर आपल्याला शेक इफेक्ट पॅक ओपन करून घ्यायचा आहे. आता त्याच्या पुढचा कुठला इफेक्ट आहे हा, तर हा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा इथून. आणि व्यवस्थित इफेक्ट कॉपी झाला की नाही बघा. बुकमार्कवरती यायचं आहे. सिम्पली स्टार्टच्या जिथं बीट स्टार्ट होता तिथे यायचं आहे. पहिल्या इमेज आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता. त्यानंतर मधला एक सोडायचा आहे, दुसऱ्याला इफेक्ट पेस्ट करायचा हा. त्यानंतर भावांनो परत एक सोडायचा आहे, त्याच्या पुढच्याला हा. आज मी व्हिडिओ स्किप करत नाही भावांनो, तुम्हाला सगळे लास्टपर्यंत इफेक्ट पेस्ट करून सांगतो, नाहीतर तुमच्या निगेटिव्ह कमेंट परत येत असतात. बघू शकता इथं. त्यानंतर भावांनो आता तुम्ही डायरेक्ट हा सोडाल, त्याच्यानंतर पुढच्याला पण हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मधले प्रत्येक भावांनो म्हणजे काय तुम्ही समजलं तुम्हाला बघा. एक इमेज सोडून हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 3 नंबरचा इफेक्ट जो आहे तो एक इमेज सोडायचा आहे, पुढच्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. भावांनो मी बरोबर पेस्ट करतो. आपल्या चॅनलवर आज तुम्ही नवीन आला असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यार. बघू शकता तर सगळे इफेक्ट पेस्ट झालेला आहे हा आपण. त्यानंतर आपल्याला बॅक यायचं आपल्या शेक इफेक्ट पॅकवरती. आता राहिलेला लास्टचा इफेक्ट आहे
तो सिम्पली इथून कॉपी करून घ्यायचा आहे. बघू शकता कॉपी केला मी. त्यानंतर आपल्याला बॅग घ्यायचं आहे शे आपल्या बुकमार्कवरती भावनो. बुकमार्कवरती आल्यानंतर भावना आता आपण जे एकाडे इमेज पेस्ट केले तर जो मधला इफेक्ट आपण सोडलेला आहे मधला इमेज, तर त्या प्रत्येक मधल्या इमेज आपल्याला सोडलेल्या आता राहिलेले सर्व इमेजेस असतील सोडलेले, तर त्या प्रत्येक इमेज आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता मी भरभर इफेक्ट पेस्ट करतो भावांनो. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला आपल्या अजून एक लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. ओके, आणि छानशी अशी कमेंट करा भावांनो. बाप्पा माझा सिरीजमधला आपला 11वा पार्ट आज रिलीज झाला आहे. बघू शकता तुम्ही 11 पार्ट भावना आपण टाकलेले आहेत. याच्या आधीचे 10 पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. ओके, तर भावांनो इफेक्ट पेस्ट झालेले आहेत बघू शकता सगळे. त्यानंतर मी आपले यूट्यूब आणि इंस्टाचे लोगो जे आहेत ते पटकन ॲड करून घेतो. ओके, तर भावना आपलं फुल फायनल सगळं एडिट झालेलं आहे. भावनी शॅडो जी आहे ती तर थोडीशी झूम करून घ्यायची जेणेकरून शेक इफेक्टची मुवमेंट झाल्यानंतर ते हलणार नाही. ओके, त्यानंतर आपल्या इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्टवरती टच करून द्यायचं. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर भावून तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून एक लाईक असेल तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदा आज असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया असे ते का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.